तर नमस्कार मंडळी, मी तेजस तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल वंडर विथ तेजस. आणि आज आपल्या ब्लॉगची जरा सुरुवात वेगळी झाली आहे. डायरेक्ट आपण आपल्या इंट्रोने केलेले, कारण आपण आता डायरेक्ट भेटणार आहोत गाडीवर, कारण आपण चाललेलो आहे आता लोणावळ्याला फिरायला. तर आता आपण निघूया आणि डायरेक्ट भेटतो गाडीवर. चला. तर नमस्कार मित्रांनो, तर आज रविवार आहे, सकाळच्या 6:45 वाजलेले आहेत, सूर्य उगवलेला आहे आणि आपण आता ब्रेकफास्ट राईडसाठी निघालेलो आहे. आपण ब्रेकफास्ट राईडसाठी चाललेलो आहे लोणावळ्याला. त्यामुळे आज हा प्युअर मोठा व्लॉग असणार आहे. आपण म्हणजे असं कोणत्या किल्ल्याला गडावर हे असं जात नाही. आपण जातो आहे ते फक्त लोणावळा हिल स्टेशन फिरायला पण नाही. मोस्टली आपण असं म्हणू शकतो की नाश्ता करायला. ब्रेकफास्ट राईड करून आपण माघारी येणार आहोत. हेच सकाळचं अपडेट आहे, आपलं पहिलं अपडेट. त्या अगोदर पेट्रोल टाकायची गरज आहे, कारण रिझर्व लागला आहे. भेटू पेट्रोल टाकून झाल्यावर. तुम्हाला दिसतंय का ना माहीत नाही, पण असं पुणे शहराचा जो बाहेरचा भाग आहे पूर्ण असा धुक्यात गेलेला आहे. धुकं किंवा प्रदूषण दोन्हीपैकी एक. एवढंच काय, सूर्यसुद्धा क्लिअरली अजून विजिबल होत नाही वर येऊन सुद्धा. भारी आहे एकदम, चांगलं वाटतंय सर डोळ्याला. धुकं सगळीकडे. आणि सकाळ बाहेर पडल्याचा हा एक फायदा झाला की जरा थंड हवा लागायला लागली शरीराला, जे मस्त वाटायला आले. थोडंसं उकाडापासून राहत भेटली. आता मस्तपैकी सोमाटणे फाट्यावर आलो आहे आपण. मुंबई पुणे ओल्ड हायवेला आलो आहे आणि तिथं मला जरा चौराई देवीचं मंदिर दिसलं, जे की आपण कवर केले आपल्या ब्लॉगमध्ये. एकदम जुन्या आठवणी 2-3 वर्षापूर्वीचे असतील माझ्यामध्ये. हां, एक गोष्ट की आपल्याला अजून पेट्रोल टाकायचं. मी आता जिथं पेट्रोल टाकलं ते मला पेट्रोल बरोबर वाटलं नाही, त्यामुळे मी जास्त टाकलेलं नाही. पुढे कुठंतरी चांगलावाला पेट्रोल पंप बघून परत टाकायचं. चांगला म्हणजे माझ्या मते मी मोस्टली तर शेल किंवा आजकाल तसं जिओचं बी चांगलंच आहे. त्यापैकी एक कशाला तर टाकायचं आहे आणि निघायचं. आज गर्दी बी सगळे सायकलिस्ट, बायकर, 4 व्हीलरवाले जातात लोणावळ्याला जास्त. त्यामुळे वा, मी आज आहे का नाही लई दिवसानंतर ह्या रोडला आलो, मुंबई पुणे ओल्ड हायवेला. माहीत का, पण मला हा हायवे आज लहान वाटायला आला. 2 पदरी तिकडं, 2 पदरी म्हणजे 4 पदरी, तरी पण मला असं एकदम लहान असल्यात वाटायला आलं. भारी वाटतं. आणि ह्या रोडला ट्रॅफिक नाही आहे सध्या तरी, मी सकाळ निघाल्यामुळं, त्यामुळे भारी वाटते. सध्या आपण DJचा माईक वापरत नाही आहे मोठं ब्लॉगला. तो पण एक अपग्रेड करायचा आहे, जरा सेटअप करायचा आहे हेल्मेटला. लवकरच तो पण करू.
बाकी सबस्क्राईब करा. बाकी माझं म्हणणं आहे सबस्क्राईब करा, वाढू द्या सबस्क्रायबर काउंट. आता मी होते जरा जरा कन्सिस्टंट, कळशी होतंय जरा, तर त्यामुळे मला वाटतं तुम्ही सबस्क्राईब करावं. एकामागून एक आपण चांगले चांगले व्लॉग देतो आहे आणि वेगवेगळ्या जॉनराचे देतो आहे. ट्रेक, मोटो व्लॉग, अनबॉक्सिंग सगळंच आपण ट्राय करतो आहे. त्यामुळं तसं जरा गाडीचं जरा इंजन मोकळं केलं, जरा 70-80 चालवून आता मस्त की निवांत चालवतो. त्याचबरोबर आमची आता दृष्टी लोहगड विसापूर पडत आहे, ज्या आम्ही केलेल्या आहे आत्ताच. त्याचं बायकोला सांगत होतो. म्हणजे ते राईडला, मॉर्निंग राईडला खूप साऱ्या गाड्या आहेत, खूप सारे असे सुपर बाईकचा एक कॉन्वो गेला साईडने. आणि मेन म्हणजे आम्हाला पेट्रोल मिळेना झालं. एका ठिकाणी जीव ज्याला गेलो तर पेट्रोल संपलेलं होतं आणि HP जे इथे गेलो तर तिची आम्ही जायला आमच्या अगोदर मशीन बंद पडायला, आमच्या अगोदर. अवघडच आहे, तेच समजणं झाले आता पेट्रोल कधी मिळालं. चला, रिझर्व चालू झालेला आहे, लवकरात लवकर पेट्रोल टाकलं पाहिजे. आम्हाला लोणावळ्यात फिरायचं. आता मला कारला लागेल, म्हणजे कारले लागेल. तुम्हाला कसं वाटतं हा व्ह्यू? म्हणजे एक प्रकार मला सांगा, तुम्हाला मोटो कसा वाटतोय सध्याचे? असं ते मला एकच भीती गेली, गोप्रो कधी बंद पडतोय, कारण गोप्रोनं चालू केलं बंद पडायला. स्पीड वाढवलं का विंड नॉईज जास्त येतोय. तसे पाहायला गेलं का नाही तर ह्या रूटला आपले येणं जाणं खूप होणार आहे, कारण कारले लेण्या राहिलेल्या आहेत आपल्या. लोहगडला आलो आपण, विसापूर आपला राहिलेला आहे, तुंग राहिलेला आहे, परत त्याच्या खाली काय बरं तो तुमच्या मागं असलेला तो एक राहिलेला आहे. असं 5-6 गोष्टीकडे आहे. परत आपल्याला राजमाशीला जायचं आहे, त्यामुळे हा रूटला आपलं येणं जाणं आता सारखंच राहू शकतं. कोरीगड पलीकडं तो कोरीगड राहिलेला आहे. अशा आपल्या गोष्टी राहिलेले. तसं इकडे 1-2-3 सनसेट पॉईंट पण चांगले आहेत, त्यामुळे कधी कधी आपण इव्हिनिंगसाठी पण येऊ शकतोय. खूप माल मसाला आहे लोणावळ्याचा कंप्लीट करायला. कोणती ॲप्रिलिया बाईक होती, कोणतं मॉडेल होतं ते मला माहीत नाही. जरा स्पीड कमी करतो आपण, 80 चालू आवाज हे होत असेल, विंड नॉईज जास्त येत असेल. ढग दिसायला आले थोडे. पाऊस लवकरच यावा, उकाडानं जीव नकोसा झाला आहे, त्यामुळं लवकरच हे पण यावं पाऊस. पेट्रोल पंप एक लवकर न आला, पेट्रोल पंपाशिवाय आपला अवघड होईल आता. आता आपण टोल नाका पार केला आहे लोणावळ्याचा, आणि मगनलाल चिक्की जे सगळं बोर्ड दिसायला लागले ह्याचा आता आपण पुण्यात म्हणतोय सर, लोणावळ्यात शिरलेलो बघा. लोणावळा नगर परिषद, मगनलाल चिक्कीचं बोर्ड दिसायला लागलं, समजायचं आपण पोचलेलो. वरून जाणार आहोत मुंबई पुणे एक्सप्रेसवे. या पेट्रोल पंप भेटना, कसं व्हायचं?
कॅश ऑनलाईन? ऑनलाईन. हां, QR कोड द्या ना. सध्या आपण गाडी आहे ना 5 लिटर पेट्रोल टाकलेलं आहे, एक्झॅक्ट 5 लिटर आहे. त्यामुळे आता आपण बघूया आपल्याला गाडी ॲव्हरेज किती देते ते. ह्यातून सध्या गाडीची अवस्था कळेल आपली. 5 वर्षानंतर गाडी आपण कशी ठेवली आहे ते. त्याचबरोबर मी कालच सर्व्हिसिंग करून आणलेली आहे गाडीच्या, त्यामुळं पण मला बघायचं आहे. सर्व्हिसिंगचा एक्सपिरियन्स खराब आला आहे पण मला. इथून लवकर निघलो पाहिजे, इथं ट्रॅफिक लागतं. चाललाय सुपर बाईकचा कॉन्वो, मस्त वाटतोय. आमचा पहिला पॉईंट ठरला आहे तो खंडाळा घाटाचा. बघू मिसिंग लिंक आपल्याला दिसतोय का खंडाळा घाटाचा. कसं सुपर बाईकचा आवाज ऐका नसते तो. लोणावळ्यात राहू एवढ्या सकाळ सकाळी सुद्धा ट्रॅफिकची झळ बसायला लागली. म्हणजे ट्रॅफिक जाम आहे. अजून 8 पण वाजले नाही, 7:52 झालेत. म्हणजे 7:52. इकडे तिकडे 4-5 मिनिटचा फरक आहे, पण ट्रॅफिक आहे. नंतर तर काय होईल काय माहिती. पण लोणावळ्याला सार्थक झाले. एवढ्या जास्त गाड्या दिसत आहेत, म्हणजे टू व्हीलर्स. आपण टू व्हीलर्सचं जास्त फॅन. एवढ्या भारी भारी सुपर बाईक्स, नॉर्मल ॲडव्हेंचर, नॉर्मल. ही बघा अजून एक कोणती तर आली, ॲप्रिलिया R15. ओ BMW GS 1300S भाई साहब. 1300E ॲडव्हेंचर. जरा आपण 1 मिनिट आपण इथं ब्रेक घेऊ. मिसिंग जवळ ना बघू आपण, जरा खाली जाऊ. सुंदर दिसतोय मिसिंग. जरा खाली जाऊन बघू ना, आहे ना, सुंदर दिसते. चांगला रोड आहे इकडं, सिनिक्स रोड आहे म्हणून येते सगळेजण. आपण जरा थांबू येते आणि मिसिंग लिंकला आता आपण जॉईनिंग लिंक बघू. हो बॉडी बिल्डिंग चालू आहे. आता जरा बघू. आता आपण 5 मिनिटं थांबून जाऊया इथं. बघू आपण मिसिंग लिंकचं आणि हां, आणि तो ड्यूक नोज पण आपल्याला बघायचा आहे. मित्रांनो, आपल्याला तर काय आता एंट्री नाही ह्याला मिसिंग लिंकला, टू व्हीलरला. पण आपण आता ह्या इथून बघूया, दाखवतो मिसिंग लिंक. हो भारीच. मिसिंग लिंक तर आयकॉनिक आहे, पण मिसिंग लिंकपेक्षा भारी आयकॉनिक काय माहीत आहे का? तिथे चोर असलेला असा, त्याच्याच चोर असलेला ड्यूक नोज तो भारी. खाली मिसिंग लिंक आणि मुंबई पुणे हायवेवरचा. ओहो, ही आहे बायकर्सची मांदी आळी. नुसते सगळे बायकर्स आहे, नुसते बायकर्स. अशा ठिकाणी येऊन लय भारी वाटते. ॲप्रिलिया RS आहे. इथं बॉडी बिल्डिंग फोटोशूट चालू आहे. तर आमचं आता मिसिंग लिंक बघून झालेलं आहे. तर आम्ही चाललेलो आहे आता नाश्त्याचं बघायला. आता तुम्ही नुसत्या गाड्या बघा, मी कॅमेरा त्या साईडने ठेवतो आहे. प्रणाली म्हणजे बायको तर मध्ये ढिगानं नुसत्या गाड्याच गाडी. गाड्यांसाठी
भारी आहे रे, मजा आली बघा. क्लासिक एक्सपिरियन्स आहे आपल्याला आला. अगोदर आमचं ठरलेलं इथं लोणावळ्याच्या म्हणजे खंडाळा व्हॅली पॉईंट आहे ना, इथं नाश्ता करायचा. पण इथं खूप जास्त गर्दी आहे. मग आम्ही असा निर्णय घेतला आहे की इथून जायचं टायगर पॉईंट आणि टायगर पॉईंटला जाऊन नाश्ता करायचा. टायगर पॉईंटला जाताना एक मी रिस्क घेतलेली आहे, ते म्हणजे मॅप मी बायकोकडे दिलेला आहे. टर्न बाय टर्न नॅव्हिगेशन मी चालू केलं आहे, पण ते लय खराब आहे. तरी पण बायकोकडे दिले, कारण मला माहिती आहे तिनं ऑलरेडी 3-4 वेळा चुकवलेलं. इसलिए मैं अभी रिस्क लेके चल रहा हूँ. आशा करता हूँ कि हम अच्छी तरह से पहुँच जाए वहाँ पे. लोणावळ्यातनं टायगर पॉईंटकडे चाललेलो किंवा लायन पॉईंटकडे. आम्ही घेतलेला रोड जरा वेगळा आहे, जो सगळे लोक येतात ना त्यापेक्षा वेगळा. पण हा सिनिक रोड आहे, एकदम दोन्ही साईडने झाडी, मस्त वाटते, मस्त एकदम. आता मोठं लोक आपलं भारी व्हायला आला आहे, खूप गोष्टी बघायला मिळायला लागल्यात. शुक्रवार नाही, सॉरी, आपलं काय रविवारी येण्याचा फायदा झाला आहे. पण मजा यायला लागली. हे फुटेज आहे ना जसे तसे टाकणार आहे. मला पण बघायचं आहे, मोठा ब्लॉग होईलच, मला पण बघायचं आहे लोक किती मोठं ब्लॉग बघू शकते ते. सगळे आपले व्ह्यूज लई येत नाही त्यात, पण आता ह्यात बघू ना आपण कसं होतं. हे आज जर रोडनं आल्यावर असं वाटते लोणावळा म्हणजे लोणावळा आहे. लोणावळा लेकच्या जेव्हा पण ह्या म्हणजे डॅमच्या समोर जातोय ना, ते बघितलं मस्त बी वाटतं, भीती बी वाटते. काय माहीत ते आपले कसले थॉट्स, इम्पल्सिव्ह थॉट्स काय म्हणतात ते, की जरा एखादं फुटलं आणि पाणी आलं. तसं बघितलं आता वाळलेलं आहे, त्यामुळे आता काय नाही वाटणार. पण जेव्हा भरलेलं असतं का ना तेव्हा बघितलं ना, ते ॲटोमॅटिकच ते मनात विचार येतात की फुटलं एखादं पाणी निघलं आपलं काय होणार. आजला वाटतंय बघून, पण कसलं भारी दिसत आहे. आले की एवढी वाळ्या लोकांनी क्रिकेटचं ग्राउंड बनवले त्याला. तर आपण आता पोचलोय ते बुशी डॅम जवळ पोचलेलं आहे. बच्चेडे रस्ता रोखलेला आहे. आता माझ्या मते बुशी डॅम तर बंद केलेला आहे मग लोकांसाठी. इथे समोरच आहे, जे काही 2-4 घटना झाल्या त्यानंतर बंद केलेलं. वे टू बुशी डॅम. हो तसा बुशी डॅम. जाऊ आपण निघू पुढं. तर आता आपण टायगर पॉईंटला पोचलेलो. हां भाऊ, वातावरण सगळं दुःख झालेलं आहे, मस्त वाटायला आलं आहे. हो. तर आता आम्ही टायगर पॉईंटवर आहे आणि सगळं दुःख आहे, मस्त दिसायला आलं. चेहऱ्याकडे जाऊ नका, काल रात्री झोप नाही झाल्यामुळे चेहरा खराब झाला.
दुसरं दुःख पॉईंट सुटले सगळीकडे. तिथे बाईक बसली. मस्त मस्त वाटायला लागलं. तर आता आमचं टायगर पॉईंट फिरून झालेलं आहे आम्हा दोघा नवरा बायकोंचा. आणि तुम्हाला थोडीशी खूबसूरती दाखवतो. ही आहे खूबसूरती टायगर पॉईंटची. ना आम्ही आता घरासाठी निघतोय. आम्हाला पुढची 1-2 काम आहे. चला बाय. आता आपण चालू आहे तो वन ऑफ दी सिनिक रोड आहे. खूप जास्त असा भारी रोड आहे. आम्ही लोणावळ्याकडनं न जाता आतल्या रोडनं जायला ठरवले माघारी. पूर्ण राऊंड मारला जाता. बघू आता काय होते. कोपरो पण मध्ये मध्ये बंद पडायला आला त्यामुळं शूट होते की नाही हे पण मला समजलं. काय सिनिक रोड आहे राव.